शैक्षणिक सत्र 2024-25च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजनाच्या संदर्भात शिक्षण संचालनालयाने काही महत्त्वाचे असे निर्देश दिलेले आहेत. नेमक्या कोणत्या सूचना या देण्यात आलेल्या आहेत ते आज आपण या पत्राच्या माध्यमातून जाणून घेऊया. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचं 20 नोव्हेंबर 2025 एक महत्त्वाचं पत्र जाणून घेणार आहोत. अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र, शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. प्रस्तुत पत्र विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक आणि शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई पश्चिम दक्षिण उत्तर क्षेत्र यांना पाठविण्यात आलेला आहे. पत्राचा विषय आहे सन 2024-2025च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षक समायोजनाबाबत. आणि या अनुषंगाने दोन महत्त्वाचे संदर्भ आहेत. पहिला संदर्भ दिनांक 15/3/2024 आणि दुसरा संदर्भ आहे सन 2024-2025 संच मान्यता. आता आपण जाणून घेऊया या पत्रामध्ये काय म्हटलं ते. उपरोक्त विषयाबाबत कळविण्यात येते की शासन निर्णय दिनांक 15/3/2024 अन्वये राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील अतिरिक्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत अनुसरावयाची सुधारित कार्यपद्धती विशद केली आहे. सन 2024-2025 ची संच मान्यता शासन निर्णय दिनांक 15/3/2024 मधील सुधारित संच मान्यता निकषानुसार शाळा व्यवस्थापन प्रकारानुसार दिनांक 30/9/2024 रोजीच्या पटावर नोंद असलेल्या आधार वैध विद्यार्थी संख्येनुसार माहे मार्च 2025 व एप्रिल 2025च्या दरम्यान शिक्षणाधिकारी लॉग इनला उपलब्ध करून देण्यात आले आहे. सदर सन 2024-2025च्या संच मान्यतेनुसार शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद यांनी जिल्हा स्तरावर अनुदान प्रकार अर्थात अनुदानित, अंशतः अनुदानित व व्यवस्थापन प्रकार समान असणाऱ्या शाळांमध्ये रिक्त पदांवर अतिरिक्त शिक्षक कर्मचारी यांचे समायोजन दिनांक 13/5/2025 पर्यंत पूर्ण करण्यास्तव संचालनालयाचे दिनांक 28/4/2025च्या पत्रान्वये कळविण्यात आले आहे. शासन निर्णय दिनांक 15/3/2024 अन्वये निर्गमित अतिरिक्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत अनुसरावयाची सुधारित कार्यपद्धतीबाबत महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्र प्रमुख सभा व इतर यांनी माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे याचिका क्रमांक 5456/2025 दाखल केली असून सदर याचिकेमध्ये माननीय न्यायालयाने दिनांक 23/4/2025 रोजी जैसे थे आदेश पारित केलेले असल्याने सन 2024-2025च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाच्या कार्यवाहीस स्थगिती होते. माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल याचिका क्रमांक 5456/2025 मध्ये माननीय न्यायालयाने दिनांक 14/11/2025 रोजीच्या आदेशान्वये शासन निर्णय दिनांक 15/3/2024च्या शासन निर्णयान्वये समायोजनाच्या प्रक्रियेच्या अनुषंगाने दाखल केलेल्या याचिका क्रमांक 5456/2025 सह
इतर सर्व याचिका निकाली काढलेल्या आहेत. तदनुषंगाने शासन निर्णय दिनांक 15/3/2024 मधील तरतुदीनुसार सन 2024-2025च्या संच मान्यतेन्वये अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबतची कार्यवाही दिनांक 5/12/2025 पर्यंत पूर्ण करावी. तसेच संचालनालयाचे पत्र क्रमांक 14811616 दिनांक 9/10/2025 अन्वये सन 2024-2025च्या संच मान्यतेनुसार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत निर्देश देण्यात आले आहेत. तदनुसार सन 2024-2025च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत शासन निर्णय दिनांक 15/3/2024 मधील तरतुदीनुसार अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबतची कार्यवाही दिनांक 5/12/2025 पर्यंत करावी. जिल्हास्तरीय समायोजनाबाबत दिलेल्या कालमर्यादेत समायोजन प्रक्रियेनंतर समायोजन झालेल्या शिक्षकांचे वेतन अनुदान मूळ शाळेतून आहरित केले जाणार नाही याची दक्षता घ्यावी. सदरचे देयक मूळ शाळेतून आहरित झाल्यास त्याची जबाबदारी निश्चित केली जाईल याची नोंद घ्यावी. तदनंतर जिल्हा स्तरावरील समायोजनाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर रिक्त जागा अतिरिक्त शिक्षक कर्मचारी असल्यास यांची यादी शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयास दिनांक 8/12/2025 पूर्वी सादर करावी. विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी अनुदान प्रकार व व्यवस्थापन प्रकारानुसार समान असणाऱ्या रिक्त पदावर अतिरिक्त शिक्षक कर्मचारी यांचे विभाग स्तरावर समायोजन प्रक्रिया दिनांक 19/12/2025 पर्यंत पूर्ण करावी व उर्वरित रिक्त पदांचा तपशील अतिरिक्त कर्मचारी यादी रिक्त पदांचा प्रवर्ग विषय अनुदानाचा व्यवस्थापना प्रकारासह संचालनालयास दिनांक 22/12/2025 पूर्वी सादर करावा. दिनांक 19/12/2025 रोजी विभाग स्तरावर समायोजन झाल्यानंतर समायोजन झालेल्या शिक्षकांचे वेतन अनुदान मूळ शाळेतून आहरित केले जाणार नाही याची दक्षता घ्यावी. सदरचे देयक मूळ शाळेतून आहरित झाल्यास त्याची जबाबदारी निश्चित केली जाईल याची नोंद घ्यावी. शिक्षणाधिकारी माध्यमिक व विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी सन 2024-2025च्या संच मान्यतेनुसार शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समायोजनाची प्रक्रिया उपरोक्त नमूद केलेल्या कालावधीत पूर्ण करून विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी रिक्त पदांचा तपशील अतिरिक्त कर्मचारी यादी रिक्त पदांचा प्रवर्ग विषय अनुदानाचा व्यवस्थापन प्रकारासह संचालनालयास सोबत जोडलेल्या नमुन्यांमधील तपशिलासह दिनांक 22/12/2025 पूर्वी सादर करावा. सदर बाब प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक स्तराला लागू आहे असं माननीय शिक्षण संचालक प्राथमिक आणि माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेला आहे. संच मान्यता 2024-2025 नुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन करण्याच्या अनुषंगाने हे एक महत्त्वाचं असं पत्र आहे. सदर पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.